आज की नाही मी खूप खुश आहे. त्याचं कारण असं की मी खूप दिवसांनी शॉपिंगला चालली आहे. खूप दिवसांनी पण नाही म्हणता येणार, मी खूप महिन्यांनी चालली आहे. त्यामुळे मला खूप आनंद झालेला. मग पटकन सकाळी उठून चहा घेतला. तो पिल्याशिवाय तरतरीच येत नाही. मग चहा पिऊन झाला की काही कामं पटकन आवरून, बाळाचं आवरून त्याला घरच्यांजवळ आणि त्याच्या बाबाजवळ ठेवून मी निघाले. मग मी पण माझं सगळं लक्ष त्याच्यापाशी होतं. अख्खा दिवस मी त्याचाच विचार करत होते. त्याचं असं काही नव्हतं. तो घरच्यांजवळ इतका छान राहिला. घरी आल्यानंतर मला सगळे सांगत होते तो खूप छान राहिला. पण माझं सगळं लक्ष त्याच्यामध्येच होतं. तुमच्यासोबतही असं होतच असेल ना. तर ना शॉपिंगचं कारण असं की माझी मावशीची मुलगी मयू, माझी जुळी म्हणजे सगळेजण असं म्हणतात की ती माझ्यासारखीच सेम दिसते, म्हणून तिला मी जुळी असं तर ही आहे आमची नवरीबाई मयुरी. तर इकडनं आम्ही एका शॉपमध्ये गेलो, पण तिथे मला काही फारसं काही आवडलं नाही. मग तिकडनं आम्ही आणखी एका दुसऱ्या ठिकाणी गेलो. मध्येच पावसाची सुरुवात झाली आहे. आमच्या दिप्तीला साडी काही मिळालेली नाहीये. मग इथे आणखी एका दुसऱ्या दुकानात गेल्यावर तिथेही आम्ही खूप काही बघितलं. म्हणून शेवटी नंतर एका ठिकाणी आम्हाला आवडलं. ॲक्च्युली मला ते पुढचं सगळं काही शूट करायला जमलं नाही. पण इथे ही एक साडी मी ट्राय केली होती, जी मला काही फारशी आवडली नव्हती. पण मी म्हणजे अगोदर आवडली म्हणून मी ट्राय करून बघितली, पण ती वेअर केल्यानंतर मला अशी खास काही वाटली नाही. मग फायनली मला एका ठिकाणी मस्त साडी मिळाली, पण मला ते काही शूट करून दाखवता येणार नाही आहे. मी नंतर तुम्हाला कधीतरी ती साडी नक्की दाखवेन. आणि मग आलो घरी आल्यावरती घरी मस्त पावभाजीचा बेत होता. मस्त पावभाजी वगैरे बनवणं चाललं होतं एकीकडे. ते झाल्यानंतर मुलांचं खाणं वगैरे असं सगळं आमचं सगळं रुटीन चाललेलं होतं. ते झाल्यानंतर मग सगळेजण एकत्र छान जेवण वगैरे घेतलं. घरी आल्यानंतर मला सगळे सांगत होते खूप छान राहिला. त्याला बघून तर मला असं खूप म्हणजे मला काहीतरी मिळाल्यासारखं एक आनंद झाला होता. आणि मग इकडे ही पावभाजी रेडी झाली आणि मग सगळे आम्ही जण एकत्र जेवायला बसलो. मग त्यानंतर मी एक मस्त ट्रेंड फॉलो केला. तर तुम्ही पुढे बघा कसं वाटतं ते नक्की सांगा. आता यावरती विराच्या बाबांची काय रिॲक्शन असणार आहे ते तुम्ही नक्की बघा. नकोय का? तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय. इथे मी आणि विराजने खूप छान मस्ती केली.